नमस्कार लाडक्या बहिणींनो. खुशखबर की तांत्रिक अडचण. लाडक्या बहिणींचे 1500 रुपये न येण्यामागचं नेमकं कारण आलं समोर. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे त्यासोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. हा हप्ता तुमच्या अकाउंट वरती न येण्याचं कारण आता आपल्या समोर आलेलं आहे आणि हे नेमकं काय कारण आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला नेमका कोणत्या तारखेला मिळेल याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात महिलांनो, की तुमचे पैसे हे तुमच्या अकाउंट वरती का येत नाहीत, या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे. बघा महिलांनो, की राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाह आपलं सरकार 1500 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. त्यासोबतच त्या योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता हा अद्याप लाडक्या बहिणींना मिळाला नसल्यामुळेच अनेक लाडक्या बहिणी ह्या संभ्रमामध्ये आणि नाराजी त्यांच्याकडूनही व्यक्त केली जात आहे. त्यानंतर बघा, फेब्रुवारी महिना संपत आला तरीही रक्कम जमा न झाल्याने योजना बंद झाली का, कागदपत्रामध्ये काही अडचण आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे. फेब्रुवारी महिना संपायला एक 5-6 दिवस राहिलेले आहेत आणि अशातच लाडक्या बहिणींचे पैसे जानेवारी महिन्याचे सुद्धा आणि फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा या दोन्हीपैकी कुठला सुद्धा हप्ता अद्यापर्यंत लाडक्या बहिणींना मिळाला नाही. हा हप्ता नाही न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण होत आहे. त्यामध्येच योजना बंद झाली का, कागदपत्रामध्ये काही अडचण आहे का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींमध्ये उद्भवत आहे. याचं मी तुम्हाला उत्तर देतो की योजना बंद झालेली नाही महिलांनो, योजना ही सुरू आहे. आता राहिला प्रश्न, कागदपत्रामध्ये काही अडचण आहे का. जर तुमची ई-केवायसी मध्ये तुमच्याकडून जर ई-केवायसी करताना चूक झालेली असेल तर तुमची योजना ही थांबवलेली आहे, म्हणजे कायमस्वरूपी तुमचा लाभ बंद केलेला नाही. जर तुम्ही हे ई-केवायसी मध्ये 31 मार्चच्या अगोदर सुधारणा केली तर तुम्हाला इथून मागचे सगळे पैसे आणि त्यासोबतच इथून पुढे जो लाभ मिळणार आहे हा लाभ कायम तुमचा चालू राहणार आहे महिलांनो. त्यासाठी तुम्हाला 31 मार्चच्या अगोदर तुमच्या झालेल्या ई-केवायसी मधील चुका ह्या सुधारणा त्यामध्ये करायची आहे आणि ही सुधारणा तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन लवकरात लवकर करून घ्यायची आहे. 31 मार्चच्या अगोदर ही सुधारणा तुम्हाला करून घ्यायची आहे महिलांनो. पुढे बघा, प्रत्यक्षात मात्र ही परिस्थिती तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यावेळी निधी उपलब्ध होण्यास उशीर झाल्यामुळेच जानेवारीचा हप्ता वेळेत वितरित होऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, परंतु हे तुमच्या प्रश्न जे निर्माण झालेले आहेत यापैकी कुठलीही घटना ही या योजनेबाबत घडलेली नाही. प्रत्यक्षात ही परिस्थिती तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे निर्माण झाल्याचं समोर आले आहे. म्हणजेच तुमचे पैसे न येण्याचं कारण तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया, यामुळेच तुमचे पैसे अद्यापर्यंत तुम्हाला मिळालेले नाहीत महिलांनो. यावेळी निधी उपलब्ध होण्यास उशीर झाला आहे आणि जानेवारीचा हप्ता हा वितरित होऊ शकला नाही. आणि अशातच आता आपल्या शासनानं लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी इतका निधी हा मंजूर केलेला आहे आणि लवकरच आपल्या लाडक्या बहिणींना हा निधीच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचे 1500 रुपये हे मिळणार आहेत. पुढे बघा महिलांनो, मागील काही महिन्यांपासूनही हप्ते उशिरा मिळत असल्याने महिलांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबासाठी 1500 रुपयांची मदत महत्वाची ठरते. त्यामध्ये घर खर्च, मुलाचे शिक्षण, औषधे किंवा इतर गरजांसाठी या पैशावर अनेक महिला अवलंबून आहेत. त्यामुळे हप्ता लांबणीवर गेल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. बघा महिलांनो, की मागील काही महिन्यांपासून हप्ते हे उशिरा मिळत असल्यानं महिलांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबासाठी हे जे 1500 रुपये प्रति महिन्याला तुम्हाला सरकार मदत करत आहे लाडक्या बहिणींना, यामध्ये तुमचा घर खर्च असो, मुलाचं शिक्षण असो किंवा औषधे किंवा इतर ज्या गरजा आहेत तुमच्या, या पैशाच्या माध्यमातून या तुमच्या गरजा पूर्ण होत होत्या. परंतु हे पैसे लांबल्यामुळं तुमच्या ज्या ह्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणींच्या डोक्यांमध्ये
या योजनेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा, दरम्यान सरकारकडून याबाबत महत्वाची हालचाल करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने, मी तुम्हाला आताच सांगितलं की 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याची माहिती आता समोर आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा हा लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता थकल्यामुळे शासनाच्या लक्षामध्ये ही बाब आली आणि शासनानं तात्काळ 98.45 कोटी रुपयांचा निधी हा महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर बघा, या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला असून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे संकेत मिळत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, हा 98.45 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर झालेला आहे आणि हा निधी मंजूर झाल्यामुळेच लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जानेवारी महिन्याचे 1500 रुपये हे मिळणार आहेत. पुढे बघा, मी तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी तांत्रिक पडताळणी, बँक खात्यांची तपासणी आणि आधार लिंकिंग सारख्या प्रक्रियेमुळे थोडा विलंब झाल्याची चर्चा आहे. खात्याची माहिती अचूक नसल्यास किंवा बँक तपशिलात त्रुटी असल्यास पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आणि बँक माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहनही करण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काही ठिकाणी तांत्रिक पडताळणी, या तांत्रिक पडताळणीमध्ये बरेच लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरत आहेत. त्यानंतर बँक खात्यांची तपासणी आणि आधार लिंकिंग सारख्या प्रक्रियेमुळेही थोडा विलंब झाल्याची चर्चा आहे. म्हणजेच आधार जर तुमचं लिंकिंग नसेल किंवा तुमचं बँक खात्याचं नाव तुमचं चुकलेलं असेल, त्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये काही जर तांत्रिक पडताळणीमध्ये तुमची जर काही अडचण असेल किंवा तुम्ही यामध्ये पात्रतेचे निकष पूर्ण करू शकत नसाल, यामुळेच तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा प्रलंबित ठेवण्यात आला असू शकतो महिलांनो. त्यानंतर बघा, खात्याची माहिती अचूक नसल्यास, म्हणजेच तुमची बँक खात्याची माहिती ही बरोबर नसल्यास किंवा बँक तपशिलात त्रुटी असल्यास पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, जर त्रुटी असेल काही, तर तुमच्या खात्याची माहिती बरोबर नसेल तर तुमच्या अकाउंटवरती हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास हा उशीर होऊ शकतो महिलांनो. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आणि बँक माहिती अद्ययावत म्हणजे अपडेट करणं गरजेचं आहे असे आवाहन सरकारकडून आता करण्यात आलं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता सर्वांचे लक्ष फेब्रुवारी पूर्वी पैसे जमा होतात का याकडे लागले आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शासनाकडून स्पष्ट तारखेची माहिती येणे बाकी आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता सर्वांचं लक्ष जे आहे म्हणजे फेब्रुवारी महिना संपायच्या अगोदर हे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती येतात का. काही सूत्रांच्या माहितीनुसार तर जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा, मात्र याबाबत आपल्या सरकारनं अधिकृत घोषणा ही केलेली नाही. त्यामुळे तुम्ही इतर जे चॅनल सांगतात की या तारखेला पैसे येतील, त्या तारखेला पैसे येतील, तर अशी तारीख अद्यापपर्यंत सरकारनं स्पष्ट केली नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो की ही 98.45 कोटी रुपये एवढा निधी सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत आणि जे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी जमा होतील याची अधिकृत माहिती आल्याच्या नंतर लगेचच मी त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो. त्यामुळे नवीन अपडेटसाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.